तरुणांनो सावध रहा असे भामटे वळसणीला बसलेले असतात। मित्रहो नमस्कार। CBI मध्ये बनावट भरतीचा प्रयत्न स्पेशल 26 या चित्रपटात बघा रंगवून दाखवलेला आहे। पोलीस भरतीमध्ये होणारे गैरप्रकार आपल्याला माहित आहेत। भरतीसाठी जाणारे तरुण अनेकदा प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकतात। अर्थात ते पकडलेही जातात, पण अख्खी भरतीच बनावट असल्याचा प्रकार याआधी कधी ऐकला नसेल ना। सोलापूर जिल्ह्यातल्या 3 तरुणांनी छत्रपती संभाजीनगर इथं जाऊन असा काही उद्योग केला आहे की यामुळे महाराष्ट्रातील तरुणही हादरून गेले आहेत। महाराष्ट्र सरकारलाही धक्का बसावा एवढं मोठं कांड या तिघांनी मिळून केलेलं आहे। 3 तरुणांनी सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांच्या वेशामध्ये येऊन चक्क महाराष्ट्र कमांडो फोर्सची मैदानामध्ये बनावट भरती केली, म्हणजे मैदानावर या तरुणांची चाचणी देखील घेतली। बेकारीचे प्रमाण वाढत चाललेलं आहे। अहो बघा, 10 जागा भरायच्या असल्या तर हजारो तरुण प्रयत्न करीत असतात। पोलीस भरतीसाठी सुद्धा प्रचंड गर्दी होत असते। अशा गरजू तरुणांनी समाज माध्यमावर महाराष्ट्र कमांडो फोर्स भरतीची एक जाहिरात पाहिली। संधी चालून आलेली आहे अशी त्यांना आशा देखील वाटू लागली। ऑफलाईन भरती प्रक्रिया असल्याचं सांगून लष्कराच्या गणवेशात आलेल्या काही जणांनी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर बेरोजगार युवकांना नोकरीच्या नावानं भरती प्रक्रिया देखील राबवली। 92-93 बेरोजगाराकडून प्रत्येकी 6,000 रुपये घेऊन 5,52,000 रुपये वसूल देखील करण्यात आले। गरजू तरुण मोठ्या आशेनं या मैदानावर चाचणी देण्यासाठी जमले होते। आर्मीच्या म्हणजे सैन्याच्या गणवेशामध्ये आलेल्या काही जणांनी भरतीसाठी आलेल्या तरुणांना रांगेत उभं केलं। ही भरती कंत्राटी स्वरूपाची आहे। 11 महिन्याचे अग्रीमेंट होईल, प्रति महिना 12,000 रुपये वेतन दिलं जाईल अशा देखील बतावण्या करण्यात आल्या। मैदानी पात्रता परीक्षेत पास झाल्यानंतर नियुक्ती शुल्क 3,000 रुपये आणि गणवेश शुल्क 3,000 रुपये अगोदर द्यावे लागणार असल्याचं देखील या भामट्यांनी या गरजू बेरोजगार तरुणांना सांगितलं। भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती देखील यांनी घेतल्या। 1200 मीटर धावणे, गोळाफेक अशा चाचण्या देखील या मैदानावर घेण्यात आल्या। या चाचणीमध्ये निखिल बागोल या तरुणाला फोन करून तुम्हाला 50 पैकी 40 गुण मिळाले आहेत, तुम्ही मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेला आहात, तुमची MCF मध्ये निवड देखील झालेली आहे असं सांगितलं आणि पुढील प्रक्रियेसाठी पुन्हा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांना बोलावण्यात आलं। या भरतीपूर्वी युवकांच्याकडून 6,000 रुपये ऑनलाईन घेण्यात आलेले आहेत। भरतीसाठी जवळपास 92-93 मुलं मैदानावर आली होती, पण तक्रारदारासह इतर उमेदवारांनाही काहीशी शंका आली। त्यांनी या भरतीबाबत चौकशी केली तेव्हा संस्थेनं भरती घेण्यासाठी कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती ही धक्कादायक माहिती समोर आली। बघा, आरोपी ज्या संस्थेच्या नावाने ही भरती प्रक्रिया राबवत होते ती संस्था मनोज राऊत यांच्या नावे आहे, मात्र ती संस्था नोंदणीकृत नाही। याच संस्थेच्या आधारे आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारे तरुणांना गंडा घातलेला असू शकतो असा अंदाज देखील आता पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या तिघांना जेरबंद केलेला आहे। हे तिघेही पंढरपूर तालुक्यातले आहेत। तावशी इथल्या विशाल मोहन देवळी, पंढरपूर तालुक्यातल्या चळे इथले विलास बापू माने आणि दुसरा तो सनी लाला बागव, या तिघांनी अनेक तरुणांची फसवणूक करण्याचा मोठा प्रयत्न तर केलाच, पण राज्य सरकारलाही धक्का बसावा असा हा सगळा प्रकार केला। सिल्लोड इथल्या निखिल निंबा बागोल या तरुणाने वेळीच पोलिसात धाव घेतली, त्यामुळे पुढील मोठी फसवणूक देखील टळली आहे। अख्खी भरतीच बोगस आणि बनावट असल्याचं लक्षात आल्यावर बेरोजगार तरुण सगळे हादरून गेले। नोकरी देतो असं सांगून वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक केली जाते हे आपल्याला माहिती आहे, पण महाराष्ट्र कमांडो फोर्स भरतीची अख्खी चाचणी मैदानावर घेत आणि सैन्य दलाचे अधिकारी असल्याचं भासवत तरुणांची भरती करण्याचं हे एक मोठं कांड उघडकीला आलेलं आहे। विशेष म्हणजे पंढरपूर तालुक्यातल्या छोट्याशा गावातील या 3 भामट्यांनी हे सगळं उद्योग केलेला आहे।
तरुणांनो सावध रहा, असे भामटे वळसणीला बसलेले असतात, सतर्क रहा। मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।